PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 24. लेखिका प्राची सोळे. सायली चल, शंभू काका म्हणाले. सावकाश ती कारमधून उतरून बाहेर आली. आरवही आला आणि चौघे कोर्टाच्या दिशेने चालू लागले. कथा पुढे सुरू. विवाह स्पेशल. आरव, सायली, शंभूकाका, क्रिश आणि आरवचे 2 मित्र असे सारे एकत्र कोर्टातल्या मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये गेले. त्यांनी केबिनमध्ये प्रवेश केला. केबिनमध्ये मॅरेज ऑफिसर आणि त्याचा मदतनीस होते. आरवला पाहून त्याने हसून त्यांचे स्वागत केले. या आरव मल्होत्रा, त्याने म्हटले. शुभमुहूर्त किती वाजताचा आहे, त्याने विचारले. 11:10 शंभूकाकांनी सांगितले. सगळे वेळेत आले आहात ना? मुहूर्त चुकणार नाही. आधीच नोंदणी केल्यामुळे सगळे पेपर्स तयार आहेत. त्यावेळेवर दोघांनी सह्या करा आणि विटनेसही करतील, मॅरेज ऑफिसर म्हणाला. तोपर्यंत क्रिशने 2 सुंदर हार बरोबर आणले होते. ते टेबलवर ठेवले. मिठाईचे बॉक्स आणले होते, ते बाहेर काढले आणि मुहूर्ताची वेळ यायला 1 मिनिट उरला. सायली तर एकटीच होती. तिच्या बाजूने कोणीच नव्हते. काय ते शंभूकाकाच तिला जवळचे होते. येस, वेळ झाली. दोघांनी पेपर्सवर सह्या करा, ऑफिसर म्हणाला. आरवने सायलीकडे पाहिले. मग त्याने आधी सही केली व ते पेन सायलीकडे दिले. सायलीने पेन पकडले, पण हाताची थरथर तिला स्पष्ट जाणवत होती. काही सेकंदाचा अवधी आणि तिचं अवघं विश्व बदलणार होते. ती तशीच पेन घेऊन उभी होती. तोच आरवने तिच्या हाताला स्पर्श केला. सायली दचकली व आरवकडे पाहिले. त्यांनी डोळ्यांनीच तिला काय झाले विचारले. सायलीने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि तिला तिचं भविष्य हसत तिचं स्वागत करत असलेले दिसले. तिने स्माईल केले व त्या पेपर्सवर सही केली. सॅलीची सही झाली आणि ऑफिसर सकट सगळ्यांनीच टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या. आरवच्या बाजूने क्रिश व एका मित्राने विटनेस म्हणून सही केली, तर सायलीच्या बाजूने शंभूकाका व दुसऱ्या मित्राने विटनेस म्हणून सही केली. दोघांनी एकमेकांना हार घाला, ऑफिसर म्हणाला. 1 मिनिट हा साहेब, शंभूकाका म्हणाले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पेशवीतून एक सुंदर ज्वेलरी बॉक्स काढला व तो उघडला. आतून सर्व दागिन्यात मानाचा असलेला ऐवज काढला. तो ऐवज होता मंगळसूत्र. शंभूकाकांनी ते मंगळसूत्र आरवच्या हातात दिले. आरव बाबा, तिच्या गळ्यात घाल, ते म्हणाले. आरवने मंगळसूत्र हातात घेतले. सायली समोर उभी होती. तिने त्या मंगळसूत्राकडे पाहिलं. तिच्या सोनेरी आयुष्याची चावी होती ती. तिचे डोळे भरून आले. तो क्षण खूप भावूक होता. आरव पुढे झाला व सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. सायली आता परिपूर्ण स्त्री झाली. तिने अतिप्रेमाने आरवकडे पाहिले. सगळ्यांनी पुन्हा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केले. क्रिशने एक हार आरवच्या तर एक हार सायलीच्या हातात दिला. दोघांनी एकमेकांना हार घातले. तो विवाह संपन्न झाला. क्रिशने दोघांच्या हातात पेढा दिला. आरवने सायलीला भरवला तर तिने आरवला भरवला. दोघे शंभूकाकांच्या पाया पडले. तेच तर त्यांचे आई वडील हितचिंतक होते. क्रिशने सगळ्यांना पेढा दिला. मॅरेज ऑफिसर व त्याच्या सहकार्याला त्याने सेपरेट मिठाईचे मोठे बॉक्स दिले. ते पाहून दोघेही भारी खुश झाले. क्रिशने तिथेच दोघांचे 3-4 फोटोही काढले. मग ऑफिसरने या सर्वांचा एक ग्रुप फोटो काढला. ऑफिसरने आरवला मॅरेज सर्टिफिकेट दिले. त्याने ते सायलीच्या हातात दिले. तिने पाहिले. मिस सायली देशमुखचे मिसेस सायली आरव मल्होत्रा झाले होते. केवढा मोठा बदल झाला होता तिच्या आयुष्यात. अजूनही आपण स्वप्नात नाही ना, ती सारखी स्वतःला विचारत होती. सगळं काम झाल्यावर मॅरेज ऑफिसरचा निरोप घेऊन सगळे बाहेर आले. आता कारमध्ये आरव, सायली व क्रिश बसले, तर दुसऱ्या कारमध्ये शंभूकाका व 2 मित्र बसले. विलामध्ये जाण्याआधी सगळे गणपती मंदिरात गेले व श्री गजाननाचा आशीर्वाद घेतला. आरवने मंदिराला मोठी देणगी दिली. दोन्ही कार्स विलामध्ये आल्या. सगळे खाली उतरले. सायलीने विलाकडे पाहिलं. आजपासून नव्हे, आत्तापासून ते तिचं हक्काचं घर झाले होते. ती मालकीण होती त्या अतिसुंदर प्रशस्त मल्होत्रा विलाची. आणखी एक आश्चर्य समोर दिसले. विलामधली सारी नोकर मंडळी नवीन कपडे घालून त्यांच्या स्वागताला उभे होते, तर काम करणाऱ्या महिला हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या.
चल सायली, तुझा गृहप्रवेश करायचा आहे, शंभू काका म्हणाले आणि ती चमकली. नक्कीच ही तयारी त्यांनीच करून घेतली असणार, तिच्या मनात आले. आरव सायली पुढे झाले व दारात उभे राहिले. त्या दोन बायकांनी एकत्रित दोघांना औक्षण केले, कुंकू तिलक लावले. वहिनीसाहेब, ही सारी तयारी शंभू काकांनी करायला सांगितली, एक बाई बोलली. सायलीने कृतज्ञतापूर्वक त्यांच्याकडे पाहिलं. किती मायेने करत होते ते. दारात ठेवलेले माप ओलांडून सायलीने गृहप्रवेश केला. आता सगळ्यांसोबत आरवनेही टाळी वाजवून तिचे स्वागत केले. सगळीकडे आनंदी आनंद होता. घरच्या देवांची पूजा करून सगळे हॉलमध्ये बसले. सायली नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. त्यात तिच्या चेहऱ्यावर अजूनच तेज फुलले होते. नोकरांनी डायनिंग टेबलवर जेवण लावले. भाभी जी, पता नहीं रोज़ आपके हाथों का परोसा हुआ खाने को मिलेगा या नहीं, लेकिन आज तो आप ही खाना परोस दीजिए, क्रिश मोठ्याने म्हणाला. सायली लाजली व हसली. ती उठून उभी राहिली. क्रिश जी, आप कहते हैं ना, आप कहते या ना कहते, पर खाना तो मैं ही परोसने वाली थी, और मैं सिर्फ खाना परोसती नहीं, बनाती भी हो. आप कभी भी आ सकते हैं खाने के लिए. सायली बोलली व सगळेच हसायला लागले. म्हटल्याप्रमाणे सायलीने एकटीने सगळ्यांना जेवण वाढले. जबरदस्तीने आरवने शंभू काकांनाही जेवायला बसवले. सायली नंतर जेवणार होती. आधी सगळ्यांना जेवण वाढले. आरवने आदल्या दिवशी सगळ्यांसाठी मिठाईचे बॉक्स आणून ठेवले होते. सायलीने क्रिश व दोन्ही मित्र व शंभू काकांना मिठाई दिली. मग साऱ्या नोकर माणसांना बोलावून मिठाईचे बॉक्स दिले व भेटवस्तू दिल्या. सगळे खूप खुश झाले. तोंडातून नाही पण मनातून सायलीसाठी आशीर्वाद निघत होते. क्रिश व दोन्ही मित्र त्यांचा निरोप घेऊन निघाले. आरव व सायलीला काही हवं नको विचारून शंभू काका त्यांच्या रूममध्ये गेले. नोकर मंडळी सगळं आवरून पांगली. आता त्या मोठ्या हॉलमध्ये आरव व सायली राहिले. आरवने सायलीच्या हाताला धरून सोफ्यावर बसवले. तू काही विसरतेस, तो म्हणाला. काय? तू सर्वांना जेवायला वाढलेस, पण स्वतः जेवली नाही आहेस. चल, मी तुला वाढतो, आरव म्हणाला. नाही, त्याचे हात पटकन धरत सायली बोलली. माझं पोट तुडुंब भरले, समाधानाने, आनंदाने, सुखाने. आता पोटात जागाच नाही आहे. सायली खाली पाहत म्हणाली. बिचारी नुसती लाजून लाल झाली होती. आरवने तिच्या हनुवटीला धरून चेहरा वर केला. तिने तिचे डोळे मिटले होते. पण मी तुला उपाशी राहू देणार नाही, आरव हसून बोलला. 1 मिनिट थांब, असं म्हणून तो किचनमध्ये गेला. तो काय करणार हे पाहायला सायलीही त्याच्या मागे गेली. आरव कधी किचनमध्ये गेलाच नव्हता. त्याने तो खूप मोठा फ्रीज उघडला. आत दुधाचं भांडं शोधून काढलं. मग तिथल्या क्रॉकरी ठेवलेल्या कपाटाकडे मोर्चा वळवला. एक सुंदर काचेचा ग्लास घेतला. त्यात थंड दूध ओतले. मग मात्र इकडे तिकडे काहीतरी शोधू लागला. त्याला किचनमध्ये असं बघून सायलीला भारी गंमत वाटत होती. त्याने मध्येच तिच्याकडे तोंड पाडून पाहिले. पण सायलीला हसू आले. काय हवंय, तिने विचारले. साखर, शुगर, चिनी कुठे आहे, त्याने विचारले. सायलीने हसत त्याला साखरेचा डब्बा काढून दिला. 2 चमचे साखर दुधात टाकली. चमच्याने ती हलवली व तो ग्लास सायलीसमोर धरला. सायली भारावून गेली. चल बाहेर, तो म्हणाला. दोघे सोफ्यावर बसले. आरवने स्वतःच्या हाताने सायलीला दूध दिले. 2 सिप घेऊन तिला खूप बरे वाटले. सगळं संपवायचंय, तो म्हणाला. हो, माहिती आहे, अन्न वाया घालवायचे नाही, ती म्हणाली व सावकाश तो दुधाचा ग्लास संपवला. एकदम तरतरी आली तिला. पण तुम्ही साखर का घातली, तिने विचारले. का? तुला नाही आवडत का? मग सांगायचे ना, आरवने म्हटले. तसं नाही, आता तुम्ही एवढ्या प्रेमाने बनवलं की त्या प्रेमाचाच गोडवा उतरला असता ना. उगाच 2 चमचे साखर वाया गेली, सायली चेहऱ्याचा चंबू करत म्हणाली. ओ हो, अच्छा, असं का? मग आता प्रेमाच्या साखरेचा महापूर येणार हा, आरव तिचे गाल खेचत म्हणाला आणि सायलीने दोन्ही हातात चेहरा झाकून घेतला.
आरवने कोणी नाही बघून सायलीला सरळ उचलून घेतले व बेडरूमच्या दिशेने पायऱ्या चढू लागला. विलाच्या टेरेसवर सायली नवरीच्या वेशात आरव समोर होती आणि आरव भान हरपून तिच्याकडे पाहत होता. अचानक भेटलेली मुलगी त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते याचं त्याला आश्चर्य आणि आनंद वाटत होता. तर सायली अजूनही तिच्या नशिबावर विश्वास ठेवायला तयारच नव्हती. 1 महिन्यापूर्वी आपलं आयुष्य काय होतं आणि आता कुठे आलं आहे? सायली, काही बोलणार नाहीस? आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. सायलीने पटकन त्याच्या हातावर ओठ टेकवले. एक गरम अश्रू त्याच्या हातावर ओघळला. आरवने तिच्याकडे पाहिलं. ती रडत होती. सायली, मी तुला सांगितलंय, आता रडायचं नाही, फक्त आनंदी राहा. मग तरीसुद्धा प्लीज मला थांबवू नका. रडू दे. मिळालेलं दुःख, यातना, धोका, फसवणूक सारं सारं या अश्रूत वाहून जाऊ दे. तेव्हाच तुम्हाला तुमची मुक्त झालेली सायली भेटेल. सायली त्याच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत बोलली. हो, माझी असणारी सायली फक्त माझीच हवी. पूर्णपणे पारदर्शी, माझ्यासोबत वर्तमान जगणारी आणि भविष्याची गोड स्वप्न पाहणारे, आरव म्हणाला. सायली हसली. दोघे सोफ्यावर बसले. आकाश निरभ्र होते. चंद्राचा स्वच्छ दुधाळ प्रकाश सर्वदूर पसरला होता. वारा मंद वाहत होता. टेरेसवर असलेल्या रातराणीचा सुगंध मनाला आणि शरीराला उद्दीपित करत होता. मला तुम्हाला काही विचारायचे आहे, सायली हळू आवाजात म्हणाली. तू मला केव्हाही काहीही विचारू शकतेस. परवानगी मागण्याची गरज नाही, समजलं? आरव स्माईल करत म्हणाला. हो, पण वचन द्या की तुम्ही नाराज होणार नाही की रागवणार नाही, सायली म्हणाली. असं काय विचारायचे आहे? आरव न समजून म्हणाला. तेच तर. आणि ती गोष्ट क्लिअर झाली ना की माझ्या मनाला समाधान मिळेल. मी आत्ताच म्हणाले ना, माझा भूतकाळ पुसून टाकायचा आहे. ओके. नाही नाराज होणार, नाही रागवणार. विचार. तिचे हात हातात घेत आरव म्हणाला. मला तुम्ही विलामधून बाहेर काढले. त्या दिवशी काय झाले होते? असं का केलं तुम्ही? प्लीज मला सांगा. आणि तुम्हीच बोलवला होता की या विषयावर आपण बोलू. असं समजा ती वेळ आली आहे. सायली त्याच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत म्हणाली. हो, बोलूया त्या विषयावर. नक्कीच. मलाही माझं मन मोकळं करायचं आहे. ऐक सायली, आरवने त्या दिवशी ऑफिसमध्ये काय झाले, काय पाहिले ते सर्व नीट सायलीला सांगितले. ते ऐकून सायलीचा श्वास वाढत होता. डोळे मोठे झाले. असं काही विचित्र घडलं असेल हे तिला खरं वाटत नव्हते. कोणी आणि का केलं असेल? मनात प्रश्न उकळत होते. पण मग तुम्ही तिथे शोध न घेता इथे घरी येऊन मला का दोषी ठरवले? मला माझी बाजू मांडूही दिली नाहीत. काहीही विचार न करता मला बाहेर काढले. बोलताना सायलीला रडूच आले. खूप वाईट वाटले. आरवने तिला मिठीत घेतले. थोडा वेळ जाऊ दिला. ती शांत झाली तसे तिचे डोळे पुसले. सायली, सोनं, हिरा असेच बनतात का? सोन्याला तप्त भट्टीतून जावं लागतं, तर हिऱ्याला कितीतरी घाव झिलावे लागतात. तेव्हाच त्याची चमक जगाला दिसते. आपल्या नात्याला सुद्धा ही परीक्षा द्यावी लागली. तेव्हाच तर आज एकमेकांसमोर आयुष्याचे जोडीदार म्हणून आहोत. तुला रागाने बाहेर काढले, पण त्याच वेळी मी तुझ्यावर प्रेम करतोय याची जाणीव झाली. रात्र रात्र झोपू शकलो नाही. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही हे समजले. आणि तू निर्दोष आहेस याची मनाने खात्री दिली. शंभू काकांशी बोललो, तू त्यांच्या फ्लॅटमध्ये राहतेस कळलं आणि पुढचं सारं जमून आणलं. मी निर्दोष आहे, तर मग दोषी कोण आहे? तुम्ही का नाही शोध घेतला? सायली प्रश्न विचारितच होती. तुला काय वाटतं, मी शांत बसलो आहे का? ती जी कोणी व्यक्ती आहे त्याला शोधायचे आहे आणि सजाही मीच देणार. सायली, वरवर हे दिसतंय ते तसं नाही आहे. आत खोलवर काहीतरी वेगळं भयंकर आहे आणि तेच वर आणायचं आहे आपल्याला. आरव गंभीर होत म्हणाला. हे असं कोड्यात बोलू नका, मला भीती वाटते. सायली घाबरून त्याला बिलगत म्हणाली. माझी बायको असून अशी घाबरणार का? आता तर तूही यात सामील व्हायचे. जे काही आहे ते शोधून काढायचे. कोण माझ्या आयुष्यात विष विष कालवतोय ते शोधायचे. तू आहेस ना सोबत?
त्यांनी विचारले. हो, कायम. आता घरी पार्टी देऊन झाली की ऑफिस जॉईन करायची तू, काही महिने तरी, परंतु नजर चौफेर ठेवायची, आरव म्हणाला. हो, नक्की. पार्टीला बोलवणाऱ्यांची लिस्ट काढली का? उद्या सगळं फायनल करू. मग 2 दिवसांनी पार्टी आणि त्यानंतर तो ऑफिसला यायचे. खूप लीगल फॉर्मॅलिटीज कराव्या लागणार आहेत. मी आपल्या लॉयरला बोलावून घेतो. आरव बोलत होता आणि सायलीने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. श्श. पूर्ण रात्र हाच विषय बोलत बसणार का? तिच्या डोळ्यात नाराजी आणि वेगळेच भाव होते. चुकलो. बंद विषय. आता फक्त तू, मी आणि आणि काय? आणि ही सुवासिक रात्र, रातराणीचा गंध, चंद्राची साक्ष, आपल्या दोघांच्या मिलनाची. आरवच्या आवाजात जादू होती. सायलीच्या शरीराला हलकासा कंप सुटला. तिचे लांब सडक बोटे त्याच्या हातावर घट्ट रुतले. चेहरा लाल झाला. नजर झुकली. आरवने तिच्या ओठावर ओठ टेकवले व दीर्घ चुंबन घेतले. सायलीची बोटे त्याच्या केसातून फिरत होती तर त्याचे हात तिच्या पाठीला कुरवाळत होते. त्या रात्रीचा चंद्र साक्षीदार होता त्यांच्या मधुर मिठीतल्या स्वप्नांचा. ती त्याच्या कुशीत विसावली जणू आयुष्यभर वाट पाहिलेल्या निवाऱ्यासारखी. 2 जीव आता एक श्वास झाले, जणू जन्मोजन्मीचं वचन. त्याच्या डोळ्यात खोडकर चंद्र होता तर तिच्या श्वासात रातराणी फुलली होती. खूप उशिरा सायलीला जाग आली. तिने कसे तरी जडावलेले डोळे किलकिले केले. ती बेडरूममध्ये बेडवर होती, पण आरव बाजूला नव्हता. सायली धाडकन उठून बसली. बाप रे, हे काय? किती वाजले? मी झोपून आहे. आणि तिला आठवलं काल ते टेरेसवर होते व आता ती बेडरूममध्ये आहे. ती पटकन उठली व बाथरूममध्ये पळाली. फ्रेश होऊन आंघोळ करून बाहेर आली. तिने बाथरोब घातला होता. सायली बाहेर आली व समोर पाहिलं. उलट्या पावली ती परत बाथरूममध्ये पळणार होती की आरवने तिचा हात पकडला व स्वतःकडे खेचलं. सॉरी, मला माफ करा. मला उठायला उशीर झाला, पण परत असं कधीच होणार नाही. सायलीचा चेहरा साफ पडला. चुप, एकदम चुप. मी काही बोललो का? आता तुम्ही जा. मी पटकन आवरून येते. स्वतःला सोडवून घेत ती म्हणाली. मी आहे, तू आवर. नाही हां, सगळे खाली आहेत आणि शंभू काका, प्लीज जा ना तुम्ही. सायलीने त्याला कसं तरी रूमच्या बाहेर काढलं व दार लावून घेतले. तिने अतिशय सुंदर साडी नेसली, छान तयारी केली व पटकन खाली आली व किचनमध्ये गेली. देवाला नमस्कार केला व शंभू काकांना नाश्ता लावण्यासाठी मदत करू लागली. आरव डायनिंग टेबलवर बसून तिला एकटक निहाळत होता. सायलीने आरवचं आयुष्य परिपूर्ण केले. आता सायली नताशाला आणि अविनाशला कसा धडा शिकवते व काय शिक्षा देते यासाठी ऐकत राहा. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे पूर्णतः सुरक्षित. कथा लिखित आवाज प्राची सोळे. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. धन्यवाद.